थांब थांब असता नाही आधीपासून बघा. हाय, मी परत एकदा घेऊन आली आहे व्लॉग. आणि आजचा व्लॉग हा होणार आहे एकदम स्पेशल. हॅलो शैला दिदी. कारण की आम्ही चाललो आहे वन डे पिकनिकसाठी. हाय पवित्रा दिदी. ते कुठे चाललो हे तुम्हाला थोड्या वेळाने कळेलच, कारण सगळ्यांनाच आम्हाला रिफ्रेशमेंटची गरज होती, म्हणून हा प्लॅन केला होता वन डे पिकनिकचा. मग कोण आलं आमच्या आमचे ड्रीम गर्ल कविता मॅम. त्यांच्याकडून कोण बरं हाय करतं ते आशा 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 मॅम आहेत ह्या आमच्या. बघा किती सुंदर हाय आहे यांचा. नंतर आले आमच्या अनुष्का दिदी. यांचं नाव अनुष्का आहे पण मी यांना अनुष्का दिदी म्हणते. मग आल्या कोण वैशाली मॅम. नंतर कोण हा आमचा कारुण्य. मग कोण येतं आहे बरं, लवकर ये ग. आली आली आली. ही आहे आमची हर्षला आणि राधा, जी त्या दिवशी स्कूलमध्ये आली होती. सॅटर्डेच्या व्लॉगमध्ये तुम्ही बघितलंच असाल, मी बोलली होती तीच ती हर्षला. मग इथे आमच्या ह्या 2 रिस्पॉन्सिबल पर्सन जे स्कूल व्यवस्थित लॉक करून आलेले आहेत, हे आमच्या प्राजक्ता मॅम. मग निघालो आम्ही. ये हे वन डे पिकनिकसाठी फायनली निघालो. सगळ्यांनी हाय केलं. माझा हाय कोणी घेतलंच नाही, थोडासाच घेतला. मग अर्जुन. अशा या सुंदर अशा व्ह्यूमधून आम्ही निघालो होतो. आमचा प्रवास स्टार्ट झाला होता या सुंदर अशा व्ह्यूमधून. मग वॉटरफॉल दिसला. लगेच विंडो ओपन करून व्हिडिओ घेण्यात आला त्या वॉटरफॉलचा. ही आमची राधा आणि हे आहेत आमचे मोईनबाई. यांचा बस ट्रान्सपोर्टचा बिझनेस आहे. तर हे स्कूलसाठी व्हॅन आणि बस प्रोव्हाइड करतात. जर कोणाला पाहिजे असेल तर त्यांनी कॉन्टॅक्ट करा. नंतर आम्ही डोंबिवलीवरून या 3 मेंबर आमच्या अजून आल्या. ह्या पण प्राजक्ताच आहेत. मग इथे आम्ही सिग्नलवरून गजरे घेतले. हे गजरे आमच्यासाठी घेतले होते, पण मोईनबाई आमचे त्यांनी त्यांच्या बससाठी लावले हे गजरे. काय बोलणार आता. मग नंतर ह्या अशा सुंदर अशा व्ह्यूमधून आम्ही चाललो आहेत. कळालंच असेल वे बघून की आम्ही कुठे चाललो आहोत. सांगणार थोड्या वेळाने नक्की सांगणार. मग इथे माझा व्हिडिओ मॅन्डेटरी आहे. ट्राय करत होते मी की मला जमतं आहे का विंडोमधून असा व्हिडिओ घेणं. मस्त असं ये हसी वादिया या टाईपमध्ये व्हिडिओ चालू होता. मग प्राजक्ता मॅम आणि मी, हे तर तुम्हाला कळालंच असेल, मॅन्डेटरी व्हिडिओ तो बनता आहे. मग आमचा दोघींचा व्हिडिओ छोटासा घेतला आम्ही. मग नंतर दर्शन झालं छत्रपती शिवाजी महाराजांचं. किती सुंदर, बघा किती छान आहे ना. प्रवासात असं काही छान दिसलं की बरं वाटतं जरा. किती सुंदर वातावरण होतं, छान असं. पाऊस येऊन जाऊन करत होता, सारखा दाखवत होता की मी येतो आहे मी जातो आहे. आम्हाला ॲक्च्युली पाऊस तिकडे पाहिजे होता, कारण रील शूट करायचे होते ना. पण तिकडे काय एवढा पडला नाही. आता हा गेट बघून तुम्हाला नक्कीच समजलं असेल की आम्ही कुठे चाललो आहे. येस, आम्ही गगनगिरी महाराजांच्या मठात गेलो होतो, खोपोलीला जे आहे. मी फर्स्ट टाईम इथे आलेली आहे. तुम्ही जात असाल तर मला नक्की कमेंट करा. माझा हा फर्स्ट टाईम होता. तर खूप छान होतं एकदम. तिकडचा हा प्लेस खूप छान आहे. खूप मस्त असं हे पाणी, पावसामुळे तर पाणी अजूनच होतं. माईट बी हे पाणी नेहमीच असेल, मला काय आयडिया नाही त्या गोष्टीची. पण छान होतं एकदम. एकदम असं काय म्हणू शकतो आपण त्याला, शांतता एकदम छान. ग्रीनरी फुल ऑन ग्रीनरी. मग इथे मंदिरामध्ये व्हिडिओ जिथे जिथे पॉसिबल झालं तिथेच मी व्हिडिओ घेतला आहे. ॲक्च्युली सगळीकडे व्हिडिओ नाही मला घेता आला, कारण त्यांनी तिथे लिहिलेलं होतं की व्हिडिओ काढण्यास मनाई आहे. तर म्हणून जिथे जिथे मला पॉसिबल झालं तिथेच मी घेऊ शकले. मग इथे पण मी घेतला आहे व्हिडिओ. इथे मी बघत होते की बाकीचे लोक पण घेत होते, म्हणून मी पण आपला घेतला व्हिडिओ. मग इथे आमच्या कोण आहे बरं, ही आमची आहे संगीता दिदी. बघा किती सुंदर. पाठीमागे माझ्या अर्जुन आहे, प्राजक्ता मॅम आहेत. मग इथे माझ्या संगीता दिदीने माझा एक फोटो घेतला छानसा. छान आला आहे ना, माहिती आहे मला. इथे असं हे फॉग एवढं सुंदर वाटत होतं ना, थंड थंड असं एकदम छान मस्त. एकदम वातावरण खूप छान होतं. आणि ह्या अशा पावसाळी वातावरणात जाणं मस्ट आहे, मस्ट. मग इथे जे आमचे गजरे ते आम्ही इथे घेतलं आहे फायनली. मग इथे आमचं चाललेलं कसं लावायचा नक्की गजरा. मग मी 2 गजरे लावले, प्राजक्ता मॅमने लावले.
मग इथे आम्हाला एक वॉटरफॉल दिसला. तिथे आम्ही लगेच रेडी टू गो, लगेच आम्ही वॉटरफॉलमध्ये छान असं एन्जॉय करायला निघालो. मग इथे मी व्हिडिओ काढत होती, पण हा पाठीमागून माझा व्हिडिओ कोणी काढल्यावर तर आमच्या पवित्रा दीदीने काढला होता, जो त्यांनी मला नंतर दाखवला. मला माहीतच नव्हतं त्या शूट करतायत ते, कारण माझं शूट ऑलरेडी चालू होतं. मग मस्तपैकी, कारण वॉटरफॉल खूप छान होता, खूप थंड पाणी, खूप असं पांढरं शुभ्र पाणी, स्वच्छ असं. इथे आम्ही मस्त खूप एन्जॉय केलं ह्या पाण्यात. खूप थंड पाणी होतं, एकदम थंड. म्हणून आम्ही जास्त वर नाही गेलो, कारण ते स्लिपरी पण होतं, तर भीती वाटत होती वरती जायची. जास्त वरती नाही गेलो आम्ही, खालीच बसून एन्जॉय केला तिथे, का तिथे पण खूप पाणी होतं. ते खूप मस्त मजा आली, एकदम असं फ्रेश वाटलं सगळ्यांनाच, कारण खूप दिवसांनी बाहेर पडल्यावर असं वाटतं. आणि वातावरण पण खूप एवढं छान होतं ना, थंड, ग्रीनरी त्याच्यात, आणि व्ह्यू सगळीकडे. वॉटरफॉल चालू होते पावसामुळे. पाऊस नव्हता, थोडासा आला परत गेला, तर तेच चाललेलं. म्हणजे त्याचं चाललेलं आहे, करा तुम्ही एन्जॉय करा. आणि जास्त पावसात तुम्हाला एन्जॉय करायला मिळेल नाही मिळेल, पावसाने थोडीशी आम्हाला हेल्पच केली एका अर्थाने, कारण मला पर्सनली पाऊस जास्त नाही आवडत. तिथे असं छान असं चाललेलं, सगळ्याजणी आम्ही एन्जॉय करत होतो. बघा चाललेलं आहे. हे मोहीनबाई नक्की काय व्हिडिओ घेत होते त्यांचं त्यांना नाही, झूम इन झूम आऊट चालू होतं नुसतं. ते आमच्यासाठी ड्रायव्हर कम फोटोग्राफर पण होते. मी ते फोटोशूट थोडंसं माझं, आशा मॅमचं फोटो तर बनतंच ना, पण ते हे चेंज केल्यानंतर सगळ्यांनी चहा घेतला मस्तपैकी, गरमागरम चहा आणि थोडंसं स्नॅक्स छान असं. मी आशा मॅमला म्हटलं, मग नंतर मग आम्ही गाडी थांबवली एका ठिकाणी. मग सगळ्यांनी वडापाव खाल्ला, मी नाही खाल्ला वडापाव, स्पायसी होता. मी ते संपले आमची पिकनिक. बाय.